आर्मी कॅम्पमध्ये राहण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सेफ्टी. इतकी सेफ्टी असते, जेवढं सेफ आपण आपल्या घरात पण सेफ फील नाही करत, तेवढं या क्वार्टरमध्ये आम्ही सेफ फील करतो. प्रत्येक रस्त्यावर मस्त CCTV लावले असतात. असं वाटते की या CCTV फुटेजमध्ये मी दिसत असेल काय, दिसत असेल तर कसे फोटो येत असतील, असो माय विचार. नंतर इथं आमच्यासाठी आरुषीची मॅडमची चालू होती चहासाठी लाडीगुडी. अशी नाटकं करत असते. सकाळी उठल्यावर चहा चहा असं बोंबलत असते. म्हणून मस्त तिला चहा दूध दिला, बिस्किट दिलं. नंतर उद्याचा होता संक्रांत, म्हणून आज मस्त पूर्णासाठी डाळ स्वच्छ धुवून घेतली होती. नंतर राजस्थान फक्त इथं मला तर नावाले वाटत होतं, बाकी ॲटमॉस्फिअर आपल्या विदर्भातल्यासारखंच होतं. नंतर पाण्याची तर एवढं की आपल्या विदर्भात तरी टंचाई पडते पाण्याची, पण इथं तर सकाळी नळ येतात, संध्याकाळी नळ येतात, आणि ऋतू कोणताही असो दोन्ही टाईम नळ येतात आणि भरपूर पाणी असते. समजूच शकत नाही राजस्थानमध्ये लोक बोलतात पाणी नाही आहे, आणि इथं तर कधीच पाण्याची टंचाई नसते. नंतर म्हटलं उद्या संक्रांत आहे तर मस्त जरासंच तोंडाले चमकू, त्यासाठी उठण्याचं म्हटलं उठणं लावू, तोंडाले मस्त घासू. पण कायचं त्याच्यासाठी पाहिजे होतं मला दूध, आणि नेमकं आजच दूध घरी नव्हतं. पण आपल्याकडे काय आयडिया कमी आहे, म्हणून घेतलं आपलं ग्लिसरीन, त्याच्यात गुलाबजल टाकलं. आता म्हणतं असं इथून कुठून तिथून गुलाबजल निघत आहे. आयडिया हो, त्याचं झाकणच खुलत नव्हतं, म्हणून तिथं छिद्र पाडलं आणि तिथून गुलाबजलले बाहेर काढलं. नंतर माहीत आहे की उद्या संक्रांत आहे, म्हणून खरेदी करायची होती. म्हणून असा नट्टामट्टा करून एवढ्या स्वच्छ आरशात मस्त स्वतःले पाहून म्हटलं चला आपण बाहेर खरेदीसाठी जाऊ. पैसे तर दिलेच होते नवरबानं. मग काय गेलं दोघीजणी, आणि त्यात ह्या सायकलचं हँडल येले, काय माहीत बाबा काय झालं होतं, सरळ होतंच नव्हतं. नंतर तिथं गेल्यावर या गेटवरच्या काकानं आम्हाला मस्त आरुषीले छान चॉकलेट दिले. आरुषी क्यूटच आहे तेवढी. नंतर सुगडे इथं वाटलं की भेटणार नाही, पण बिकानेरमध्ये पण याची सोय होती, म्हणून सुगडे घेतले. सौभाग्याचं लेणं म्हणजे हिरव्या बांगड्या, त्या पण घेऊन घेतला. मेहंदीचा कोण घेतला, पण ते काढली नाही, ते गोष्ट वेगळी आहे, कारण थंडीच्यानं भयानक होती वा. नंतर भाजीपाला घेतला, घरी आली, उद्यासाठी पुरणाची तयारी केली, पुरण शिजून घेतलं. नंतर खूप दिवस झाले काटा चम्मच घेतले होते, विचार केला की याचा फायदा कधी होईल, पण आज फायनली तो दिवस आला होता. आज मी रात्री बनवले होते मंचुरियन, आणि त्यात मस्त असा यूज होऊ शकला असता. एवढे छान झाले होते, भारी. मी रेसिपी टाकीन, नक्की बघ जा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत